300.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळ ते हरित क्रांती या विषयावर ब्राह्मण शेवगे तालुका चाळीसगाव इथले सोमनाथ माळी आणि विठ्ठल देसले यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी आज आपल्याकडं खास पाहुणे आलेले आहेत ते म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या ब्राह्मण शेवगे गावातले सामाजिक कार्यकर्ते आणि भुजल वारकरी सोमनाथ माळी सर आणि विठ्ठल देसले सर. तुम्हा दोघांचं सुद्धा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सोमनाथजी आणि विठ्ठलजी, सगळ्यात आधी तर तुमच्या गावातल्या या अतिशय प्रेरणादायी आणि यशस्वी जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाच्या या कामासाठी तुम्हा दोघांचं आणि समस्त तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन. खरं तर ब्राह्मण शेवगे हे जे गाव आहे हे दुष्काळग्रस्त गाव म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मग गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्ही आणि तुमच्या टीमनं सातत्यपूर्ण जो प्रयत्न केलेला आहे यामुळं आता हे आदर्श गावाकडं ब्राह्मण शेवगे हे गाव वाटचाल करतं आहे आणि हे खरंच सगळ्यांसाठी अभिमानास्पद सुद्धा आहे. सामाजिक कार्यामध्ये विशेषतः पर्यावरण, पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे आणि पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा सोमनाथजी तुम्हाला कुठून मिळाली? सांगायला गेलं तर 2016, 17 आणि 18चा हा अतिशय भीषण असा दुष्काळ होता. त्या परिस्थितीमध्ये आमच्या ब्राह्मण शेवगा गावासाठी मन्याड जे जवळपास 16-17 किलोमीटर अंतर आहे तिथून आम्ही तात्पुरती पाणी पुरवठा योजना राबवून गावाला पाणी पाजण्याचं जे ग्रामपंचायतने काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती कुठेतरी बदलावी किंवा गावामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी आपल्याला काही करता येईल का, त्या माध्यमातून आम्ही एक टीमच्या माध्यमातून उपक्रम राबवत गेलो. त्यासाठी आम्हाला सेवासक फाउंडेशन असेल, इतर ज्या संस्था आहेत ज्या पाणीवर काम पाहतात त्याच्यात नाम फाउंडेशन पण असेल, या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांनी चळवळ चालवली होती आणि त्या चळवळीमध्ये पण आम्ही भाग घेतला. आणि त्याच कालावधीच्या 2019मध्ये जी आमिर खान यांची पण पाणी फाउंडेशनची एक चळवळ होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही काहीतरी करावं म्हणून शासनाच्या ज्या योजना असतात जलयुक्त असेल, पाणलोट असेल, त्या योजनांचा पण कुठेतरी लाभ घेत असताना एक आमचा शिवरी शिवार जो माळशेवगे ग्रामपंचायती अंतर्गत आहे आणि ब्राह्मण शेवगेमध्ये तिथली जी वस्ती नाईकनगर म्हणून तिथली ते वस्तावासी आहे. पण तो शिवरी शिवार हे महसुली विभागामध्ये गावांच्या काहीतरी हद्दीच्या याच्यामध्ये त्याच्यामधले जे माती बांध होते जवळपास 1972च्या दुष्काळामध्ये बांधलेले ते जवळपास 30 ते 35 नाले जे ते कुठल्या योजनेतून न झाल्यामुळे शासनाच्या जलयुक्त असेल, पाणलोट असेल तर त्यांचं कुठेतरी काम व्हावं म्हणून आम्ही या गावाच्या वतीने ग्रामपंचायतच्या मदतीने त्या नाले खोलीकरणासाठी हाती काम घेतलं आणि त्या काम टप्प्याटप्प्याने करत करत आज पाण्याचं जे पिण्याच्या पाण्याची जी परिस्थिती दुष्काळाची तर आज आमच्या म्हणजे शिवारामध्ये पण पाणी डिसेंबर एंडिंगला जे विहिरींची पाणी पातळी जी होती ती आटत होती, जवळपास विहिरी कोरड्या होत्या. पण आजच्या परिस्थितीला जानेवारी एंडिंगपर्यंत नदी आणि नाल्यांना छोटे छोटे जे नाले बनवले आम्ही, जे मातीबांध खोलीकरण केले, त्यांना आज पाणी शिल्लक आहे. बरं, ह्या कामाची सुरुवात तुम्ही केली त्यावेळेला तुम्ही एकटेच होतात? हो, त्यावेळेस ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरुवात तर 1-2 कोणीतरी करावी लागते म्हणून मी त्याचा पुढाकार घेत गावातील ज्ञानेश्वर राठोड असतील, राजेंद्र माळे असतील आणि इतर जे आमचे समविचारी जी मंडळी त्यांना विश्वासात घेऊन सुरुवातीला आम्ही मनरेगा अंतर्गत 2 ते 3 नाल्यांना पहिले खोलीकरण करून पाहिले आणि त्याच्या जो नंतरचा रिझल्ट आला पाऊस पडल्यानंतर मग त्याच्याने आम्हाला पुढं काम करावं अशी इच्छा झाली. बरं विठ्ठलजी, तुम्ही कधी सोमनाथजींना मदत करायला लागलात? मी 2017 नंतर मी त्यांना
मदत कराल. मी वीज कंपनीमध्ये नियुक्त होतो आणि 16ला रिटायर झाल्यानंतर मूळ गावी आलो. आणि मग मला यांचं जे कार्य होतं ते मला पाहिलं आणि त्याच्यानंतर मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि आपण काहीतरी गावाचं देणं लागतो म्हणून त्यांच्या कार्याला मी हातभार लावण्यासाठी एक पाठिंबा दिला. आणि ते त्यांचं जे कार्य आहे त्याच्या ठिकाणी मी उभा राहतो आणि मलाही त्यात आनंद मिळतो. हो हो. मी 2000च्या 16 टाईमला आमचं जे गाव होतं कायम दुष्काळी गाव होतं. हो. हा पाऊस पडायचा नाही आणि जे पाऊस पडला तेही वाहून जायचं. कुठलेही नाले नुले बंधारे बांधलेले नव्हते. पण सेवासहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून यांच्या सतत प्रयत्नाने त्यांनी आम्हाला JCB वगैरे दिले. शेतकऱ्या तसंच ग्रामस्थांच्या सहयोगानं आम्ही त्यांना बांध घातले आणि त्या बांधांमुळे जे पाणी वाहत होतं ते जिरवायला लागलं. आणि जिरल्यानंतर जे एक पीक घ्यायचं जेमतेम 4 महिन्याचं पीक मिळायचं. पण आज आम्ही 2 रब्बीचेही पीक घेत आहोत. बरं. त्याचा रिझल्ट एवढा आमच्या गावाला आला. तर आज आम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. नक्कीच नक्कीच. आता सोमनाथजी, मला तुम्ही सांगा की हे जे तुम्ही बदल तुमच्या गावामध्ये आता घडवलेले आहेत, तर तुमच्या गावामध्ये तुम्ही जलसंधारणाची कामं कोणती कोणती केली? नाला खोलीकरण, बांधबंदिस्ती, नवीन तलाव, CCT, डीप CCT याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. नाला खोलीकरणासाठी महत्त्वाचा विषय असतो. त्या शिवारामध्ये मातीबांध खूप झालेले होते, परंतु ते जेव्हापासून त्यांची मातीबांध झाल्यानंतर त्यांचं जे गाळ माती पावसाने वाहून येणार आहे ते पूर्ण जमीन लेवल झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं पाऊस पडला तसं ते वाहून जात होतं. तर ते पाणी कुठेतरी जमिनीत जिरावं, पाणी पातळी वाढावी, त्यासाठी आम्ही जे सामाजिक संस्था आहे त्यांच्या पोखल्यान मशीन असेल, JCB असेल, त्याच्यातून ते गाळ शेतकऱ्यांना लोकसभा म्हणून त्यांनी शेतात टाकून घ्यायचा आणि ते जवळपास खोलीकरण करायचं. असे 30 मातीबांध आम्ही शिवरी शहरामध्ये केले. आणि त्या खोलीकरणाच्या बरोबरच गाव एक तलाव आहे जे सेवासहयोगचे प्रमुख आहेत गुणवंतजी सोनवणे, तर त्यांची एक संकल्पना आहे गाव एक तलाव. त्या माध्यमातून पण आम्ही त्या शिवारामध्ये जवळपास 2 स्वतंत्र असे तलाव बनवले आणि त्याचं माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर जे इतर उपचार असतात पाणलोटचे, ज्याच्यामध्ये आपण डीप CCT म्हणतो, CCT असतो, तर ते एक निसर्ग टेकडी परिसर होता आमचा, ओसाड आणि बंजर जमीन होती. त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून असेल किंवा सेवासहयोगच्या मदतीने CCT केले आणि त्या CCTच्या माध्यमातून जवळपास 2022मध्ये 11,000 झाडांचं वृक्षारोपण केलं. त्याच पद्धतीने 2021मध्ये पण निसर्ग टेकडी म्हणून एक छोटासा प्रकल्प होता, तो पण आम्ही वृक्षारोपण करत तिथे CCT आणि त्याच्या माध्यमातून चराईबंदी करत तो एक भाग आहे तो आपण विकसित करत आहोत. बरं. विठ्ठलजी, नाला खोलीकरण जे झालेलं आहे, तर याच्यामुळं आपल्या गावातला जो परिसर आहे याच्या भूजल पातळीमध्ये किती सुधारणा झाली आहे, तुम्ही काय सांगाल? कारण सहसा तो भाग माळरानाचा आहे आणि कोरडवाहू क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्या नालाखोरीमुळे आणि बांधबंदीमुळे ते पाणी अडवलं जायचं आणि पाणी अडवलं म्हणजे ते कुठेतरी जमिनीमध्ये जागा शोधत राहतं. त्याच्यामुळे भूजल पातळी खूप वाढलेली आणि जे आमच्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरी आता जवळजवळ तुमच्या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण आटून जायच्या. पण आज ते नाल्यांना म्हणजे जे त्याचं जे पाणी पांझरतं ते नाले वाहतंय आणि विहिरींची पातळी बी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे 100% आमच्या गावाचं रब्बी पीक आज खूप छान पद्धतीने आहे. त्याचा खूप फायदा झालेला आम्हाला. बरं. सोमनाथजी, नाला खोलीकरण किंवा जलसंधारण हे जी कामं आपण आपल्या गावामध्ये केली, तर हे कामं करत असताना कुठल्या तांत्रिक किंवा सामाजिक स्तरावरती काही अडचणी आपल्याला आल्यात का? जे मला असं म्हणायचं की शासनाचं आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतात यांचं सहकार्य सुद्धा तुम्हाला ह्याच्यामधून लाभलं आहे का, की तुम्ही वैयक्तिकच हे सगळं केलं? शासनाच्या योजना असतात, परंतु त्या योजना राबवून घेणं हे पण महत्त्वाचा विषय असतो. आणि शासनाच्या योजना पूर्ण गावाला एका दिवस भेटतील असं पण नसतं. त्यासाठी आम्ही एक सेवासहयोग फाउंडेशन आहे त्या संस्थेची मदत घेतली आणि त्या माध्यमातून जे पोखल्यान मशीन असेल ते पोखल्यान मशीन ज्या शेतकऱ्यांच्या बांधालगत जे माती बांध असेल किंवा कुठलाही सिमेंट बांध असेल तर त्या शेतकऱ्याने तिथे एक आपला सहभाग म्हणून डिझेल टाकायचं आणि ते मशीन संस्था पुरवायची. त्या माध्यमातून कामं होत गेली आणि शासनाचं जे
योजना असतात त्या फक्त जलयुक्त आणि पाणलोटच्या व्यतिरिक्त कुठल्या योजना नसतात त्या वैयक्तिक शेतकऱ्याला लाभ भेटेल. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी शासनच करेल अशी पण काही लोकांची भूमिका अशी नागरिकांची, पण ती आम्ही कुठंतरी मोडीत काढत सहभाग पण काहीतरी लोकसहभाग हा जर शेतकऱ्याचा असला तर ते त्याचं वैयक्तिक काम असं असून तो स्वतः उभा राहून किंवा तो त्याच्या हिशोबाने त्याच्या शेताच्या बाजूला त्याचं तलाव अशी त्याची स्वतःची भूमिका होते आणि तो ते स्वतः उभा राहून ते काम करत असल्यामुळं त्याला थोडंसं चांगल्या प्रतीचा परिणाम मिळाला. बरं, तुम्हाला अडचणी कुठल्या आल्या? अडचणी पाहिजे तशा अडचणी तर आर्थिक अडचणी प्रत्येकाला असते आणि ती प्रामुख्याने जाणवली. परंतु संस्थांचा निकषच तसा होता की संस्थाने मशीन दिलं तर तुम्हाला डिझेल टाकणं हा अपरिहार्य गोष्ट होती आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना विनय करणं असेल किंवा त्यांना त्या पाण्याचं महत्त्व तुमच्या बांधालगतचं जे पाणी साठणार आहे त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पण जर पोकलॅन मशीनचा तास 2200 असेल तर शेतकऱ्यांनी कमीत कमी निम्मा हिस्सा डिझेल टाकायचं अशी ती पद्धत आम्ही वापरतो आणि ते आताही चालू आहे. बरं, लोकसहभागातून आपण हे काम केलं गावासाठी. मग गावातल्या जे इतर आपले शेतकरी बांधव असतील किंवा इतर जे नागरिक असतील या सगळ्यांनी तुम्हाला त्याच वेळेला सपोर्ट केला का, की त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही राबवावे लागले उपक्रम त्यांना म्हणजे ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी? एकाच वेळेस कुठलंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण 100% सक्सेस होईलच असं नाही. तर त्याच्या माध्यमातून आम्ही ज्या शेतकऱ्याच्या बांधाला कुठला माती बांध असेल तर आधी आजूबाजूचे 2-5 जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्या पाण्याचं महत्त्व त्यांना पटवून देण्याचं काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही छोटे आर्थिक अडचणी तर हा विषय असतानाच, परंतु त्यांना जे दुष्काळाची दाहकता होती त्याचं महत्त्व कळालं होतं की पाणी आपल्याला असलं तर आपल्या शहरामध्ये जे स्थलांतर होतं आमच्या गावामध्ये जवळपास पाणी उपलब्धता नसल्यामुळं आणि शेती फक्त एका पिकावर भागत नसल्यामुळं काही बंधारे तांडे जोगं नाईकनगर असेल तर त्या तांड्यातली जी मंडळी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित ऊसतोडीसाठी जाते तर त्यांच्याच मोठ्या प्रमाणात शेती आहेत आणि त्यांच्या मदतीने हा जो खोलीकरणाचा उपक्रम आहे तो त्यांच्याच माध्यमातून झाल्यामुळं आजच्या परिस्थितीला पाणी असल्यामुळं तर त्यांना उन्हाळी पिकं पण घेता येते आणि त्याच्यातलं जे स्थलांतराचं प्रमाण आहे जवळपास बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. बरं, मग आता हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा कायमस्वरूपी सुटावा म्हणून कुठलं शाश्वत आपण मॉडेल राबवलेलं आहे का आपल्या गावामध्ये? म्हणजे जलसाठ्याचं नियोजन तुम्ही कसं करता? शेततळं वगैरे आहे का की दुसरं काही? आमच्या शिवारामध्ये म्हटलं तर शेततळे वगैरे अतिशय दुर्गम म्हणजे नाहीच नसल्यासारखेच आहेत, परंतु आमच्या मातीबांध जे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 1972च्या दुष्काळामध्ये बांधलेली आहेत तर तेवढाच आमच्या म्हणजे शिवारामधली एक फायद्याची गोष्ट आहे. कुठलीही मोठी नदी नाही किंवा मोठा एक तलाव आहे पाझर तलाव, त्याचं पण काहीतरी 200 लोकांना त्याचा फायदा होतो. परंतु जो शेवरी आणि खालचा शिवार म्हणतो आम्ही निसर्ग टेकडी परिसराचा तर तो शिवारामध्ये कुठलीही बाहेरून असं पाणी येईल किंवा मोठी नदीचं पाणी उपलब्ध होईल किंवा तलावाचं पण पाणी, परंतु ते आमच्या शिवाराचं पाणी आम्हाला ते जे भांडे बनवले आम्ही माती बांध असेल किंवा एक गाव एक तलाव असेल किंवा सिमेंट बांध असेल या भांड्यांमध्येच आमचे पाणी आम्ही त्याचं संगोपन करत असतो. बरं बरं. विठ्ठलजी, आता तुमच्या गावाच्या या परिसरामध्ये जी झाडं लावलेली आहेत तुमच्या टीमकडून किंवा गावकऱ्यांकडून, तर या वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी कुठली विशेष पद्धत आपल्याकडून वापरली जाते का आणि तुमची किती लोकांची टीम याच्यासाठी कार्यरत असेल? आम्ही जवळजवळ 10 लोकांची टीम आहे. हां. आणि त्यांना आता जसं आम्ही लागवड केलेली निसर्ग टेकडी झालं, एक घनवन झालं, परत गावाच्या आजूबाजूला येणारे जे रोड आहेत त्याला जे आहेत तर आम्हाला ही सेवासेवक फाउंडेशन जी कंपनी आहे तिच्याकडून आम्हाला टँकरद्वारे किंवा त्यांनी निसर्ग टेकडीवर बोरवेलसाठी पैसे दिले, तिथे पंप वगैरे ठेवून आम्ही ठिबक सिंचनानं त्याला पाणी देतोय आणि त्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एक रक्षकही नेमलेलं आहे की त्याचं झाडांचं हे करण्याकरता संगोपनासाठी. आणि त्याच्यामुळे आणि आता शेतकरी वर्ग जे आजूबाजू आहे त्यांना महत्त्व कळल्यामुळे वृक्षाचं महत्त्व पटवून दिलं, त्यांना कळालं आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला चांगलं आहे. ते बी स्वतःहून संगोपन करण्यासाठी प्रयत्न करतायत. बरं बरं. आता हे जे तुम्ही काम करताय पूर्ण टीमच्या मदतीनं, तर याचं जे बीज आहे ते सोमनाथजींनी रोवलेलं आहे. पण मग आत्ताच त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांची मानसिकता त्यांना बदलवावी लागली. आपण सांगितलं की आपण जॉब करत होतात मुंबईला आणि आता तुम्ही गावाकडे आल्यानंतर या कामामध्ये सक्रिय झालात, तर लोकांची मानसिकता बदलवण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न केला का?
हो, मी ज्यावेळेस गावी रिटायर झाल्यानंतर मी यांचं प्रेरणा मिळाल्यानंतर मी प्रत्येकाला सांगायला लागलो आणि स्वतः मी सहभाग घेतल्यामुळे की सेवानिवृत्त झालेला व्यक्ती बॉम्बेमध्ये नोकरी करणारा, AC मध्ये राहणारा, आज उन्हातान्हामध्ये वृक्षारोपण करतोय, स्वतः मी शेती करतो चांगल्या पद्धतीत. बरं. वडिलोपार्जित जे जमीन होती त्या पाण्याचा जो सदुपयोग मलाही होतोय आणि चांगल्या पद्धतीने आणि लोक पाहतायत की सेवानिवृत्त जर या वयाचे 70-71 वर्षाचे जर लोक कामं करतात तर नवीन पिढी सुद्धा याकडे आकर्षाला लागली आणि लोकांचा सहभाग आम्हाला चांगला मिळाला आणि प्रोत्साहनही मिळत आहे आम्हाला. नक्कीच. हो. बरं, आता पाणलोट क्षेत्राचा हा जो विकास आहे तर ह्याच्यामुळे स्थानिक शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती जो सकारात्मक परिणाम आता आपण सांगितलं किंवा होतोय, तर ह्याच्याने उत्पन्न वाढलेलं तुम्ही बघितलं, म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं का की उत्पन्नामध्ये कशी वाढ झाली आहे किंवा काय? हो, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मीही घेतला आहे. मी त्यांना त्या पाणी आहे म्हणून उत्पन्न काढून दाखवतोय बरं. वेगवेगळ्या पद्धतीचं हां हां. आणि त्यांना जो रिझल्ट मिळत आहे आता खरोखर पाणी साचल्याने बंधारे झाल्यानंतर आपल्या वेळेचे झाल्या आणि रब्बी पीक हे आमच्याकडे माहीत नव्हतं. फक्त 4 महिने पाणी, ते बी दुष्काळ पडल्यामुळे 1-2 पाण्यामिचूक आमची पिकं जायचे. पण आता ते पाणी आपलं शिल्लक राहतं उन्हाळ्याचं विहिरींमध्ये आणि कपाशी वगैरे जी लागवड आहे ते आम्ही जवळजवळ मे महिन्यामध्ये लागवड करतो. मे जूनला आमची कपाशी, नाही तर पूर्वी काय व्हायचं, निसर्गाचा पाऊस यायचा तेव्हा आम्ही पेरण्या करायचो. म्हणजे त्या पाण्याचा उन्हाळ्यामध्ये बी आमची साठवण असल्यामुळे खूप फायदा आहे आणि ते लोक आता प्रत्यक्ष अनुभवत आहे. त्याच्यामुळे कुठलेही आम्ही काही उपक्रम राबवले त्यांचा सहभाग होतोय आमच्याकडे. बरं. सोमनाथजी, जिथं जिथं तुम्ही असे हे उपक्रम राबवलेले तर तिथल्या त्या शेतकऱ्यांची आजच्या तारखेला काय प्रतिक्रिया आहे? ज्या शिवारामध्ये जलसंधारणाची कामं झालेली आहेत तर शिवारामधले जे शेतकरी आहेत त्यांची आता परिस्थिती चांगल्या शेतीत पिकांबरोबरच आता ते एका दुग्ध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, जे दुय्यम जोडधंदे म्हणतो आपण, ते पण त्या माध्यमातून समोर येत आहे. दुग्ध व्यवसायाचं जे प्रमाण आहे आमचं तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कारण पाणी असल्यामुळं चारा उपलब्धता, पिकांबरोबर चारा असल्यामुळं शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे पण वाटचाल करत आहेत आणि त्याच्यामुळं तिथले जे शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती पूर्वीची 5-6-7 वर्षापूर्वीची, आज अतिशय समाधानकारक आहे. जे स्थलांतराचं प्रमाण होतं ते कमी होत असल्यामुळं शेतकरी आपल्या शेतामध्येच राबत असून त्यांना त्याचा उत्पन्नाचा फायदा होत असल्यामुळे त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया आहे. बरं. आणि आता कुठलंही काम करायचं म्हटलं म्हणजे पैसा लागतो, तर तुम्ही ह्या सगळ्या कामासाठी लागणारा जो पैसा आहे, जो निधी आहे, तो तुम्ही कसा जमावलात? आमचे जे भूमिका आहे संस्थांची असेल, कुठल्याही NGO असतात त्यांचा CSR फंड असतो, ते फक्त मशीन उपलब्ध करून देतात. परंतु त्याच्यासाठी लागणारं मशीन जे असेल त्याला लागणारं डिझेल हा लोकसहभागामधूनच उपलब्ध करणं हा एक त्यांचा निकष असतो. आणि त्या माध्यमातूनच आम्ही शेतकऱ्यांना सहभागी करून त्याचा जो डिझेलचा पैसा आहे तो शेतकरी स्वतः डिझेल आणून मशीनमध्ये टाकतो आणि मशीन त्याच्या ठरलेल्या तासाप्रमाणे तेवढं काम त्याच्या बांधालगतचे जे तलाव असेल किंवा कुठल्याही पाणलोटचं जे काम असेल तो स्वतः शेतकरी करून घेतो. त्याच्यामुळे कुठलाही असं हिशोबाचा किंवा कुठला वादविवाद होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे तो लोड आलाच नाही. बरं, सरकारी योजना आणि आत्ताच आपण जे म्हणालात की लोकसहभाग, तर ह्या सरकारी योजना आणि लोकसहभाग याचा ताळमेळ तुम्ही कसा लावता? शासनाच्या ज्या योजना असतात तर सामान्य नागरिकाचा उद्देश असतो की शासनाचं काम आहे तर शासनच पाहिजे, पण आम्ही जे काम करतो तर त्याच्यात आमचा सहभाग असतो. तो म्हटला तर काही अंशी असतो, छोटा असतो, परंतु तो स्वतः माझं काम म्हणून शेतकरी तिथे उभा राहतो आणि ते काम करून त्याला जिथे शासनाला करोडो लाखो रुपयाचे जे इस्टिमेट असतात हे अतिशय हजारोमध्ये आम्ही ते कामं करतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचं काम म्हणून ते स्वतः उभं असतात. बरं. खरं तर ब्राह्मण शेवगे या गावामध्ये तुमची टीम जे काम करते हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. विठ्ठलजी, आता हे तुमच्या गावात जे आता हे काम सुरू आहे, जो उपक्रम राबवला जातोय, तर बाहेरच्या तुमच्या गावाच्या बाहेरचे जे समाजसेवक आहेत तर त्यांनी कोणी भेटी दिल्या आहेत का त्याला? हो, येतात. आता आमचं निसर्ग टेकडीचा जो परिसर आहे किंवा पाणी, तर आता मागच्या महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जवळजवळ पूर्ण आदिवासी स्टाफ, जवळजवळ 100 लोकांचा स्टाफ तिथे आलेला होता. बरं. त्यांनी पाहिलं की आपल्याकडे एवढा पाऊस पडतो आणि तरी त्याचा आपण सदुपयोग करत नाही. आणि ते जे आमच्या योजना प्रत्यक्ष लेडीज बी होत्या, त्यात महिला पुरुष मुलं घेऊन आलेले होते. आणि त्यांनी पाहिलं की आपण पाण्याचा सदुपयोग करत नाही आणि आमचे ते बंधारे वगैरे पाहिलं आणि तो भाग पाहिल्यानंतर त्यांना खरोखर प्रेरणा मिळाली आणि आम्ही यापुढे करू
आणि आजूबाजूचे ग्रामीण जे परिसर आहे आमचा ग्रामीण भागाचा तेही भेट घेत आहे. तेही म्हणतात की आमच्याही गावाला असा उपक्रम तुम्ही राबवा, असं आमच्याकडे त्यांचं हे आहे. बरं आणि आम्ही प्रयत्न करतोय इतर म्हणजे कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करतोय. बरं, आजचा जो तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाने पर्यावरणाशी जोडावं असं प्रत्येकाला वाटतं, तर यासाठी तुमचा काय संदेश असेल आकाशवाणीच्या माध्यमातून? आज पर्यावरण हा एक मानवी जीवनाशी खूप मोठा प्रश्न आहे. झाडं हे आपल्याला अक्षनीय सर्व जडजाहीर आहे आणि आज वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि हाच विषय पालघरवाले इथे घेऊन आले होते आणि आम्ही वृक्षारोपण केलं, ते दाखवलं. आणि वृक्षारोपण करणं आणि संगोपन करणं तर बरीचशी नवीन पिढीला ती प्रेरणाही मिळते आणि महत्त्व बी कळून देतोय आम्ही. जवळजवळ आमच्या ब्राह्मण शेवगी गावाला आम्ही कमीत कमी 20,000 झाडांचं म्हणजे लागवड केलेली आहे. बरं. आणि आज त्यांचं संगोपनही चांगल्या पद्धतीत होतंय. बरं. एक उजाड रान असलेलं आमचं गाव आज निसर्गरम्य दिसतंय. आणि जो आज आपला नैसर्गिक फायदा एक झाला, झाडांमुळे पाण्याचं म्हणजे जरी आम्ही बांधार अडवले पण झाडं नसल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं, पावसाचं प्रमाण. आणि आज निसर्ग नियमाप्रमाणे झाडांमुळे पावसाचे पाणी बी वाढलं आणि आमचे बंधारे बी भरायला लागून गेले. हो हो, हा सर्व बाजूनेच एक गोष्ट केली तर सर्व बाजूने ते फायदे होत चालतात. हो. आणि ही मानसिकता आता गावाची बी झालेली आहे. तरुण पिढी बी त्याच्याकडे आमच्याकडे वळायला लागली. मागे आम्ही शाळेच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण केलं. बरं. आणि आमच्या या निसर्ग टेकडीला आमदार, खासदार, तुमचे BDO साहेब झाले, हे सर्व भेट देतात. बरं, आता तुम्ही शाळेच्या माध्यमातून हा जो प्रयत्न केला आहे, तर मग ज्या मुलांनी झाडं लावलेली आहेत तर त्याच मुलांना तुम्ही त्या वृक्षाचं संवर्धन करा लाईफ टाईम असं सुद्धा सांगितलंय हो, का? असंही सांगितलं त्यांना. ते आम्ही त्या झाडांचे वाढदिवस साजरा करतो अरे वा. दरवर्षाला. वा. पूर्ण विद्यार्थी त्या ठिकाणी येतात, राख्या बांधतात. वा वा. हा, एवढंच नाही मॅडम, आम्ही मशानभूमीमध्ये एखादी मृत्यू झालेला व्यक्ती, स्वर्गीय व्यक्ती, त्याच्या नावानं झाड त्या परिवारातला होता. आणि आत्ताच आम्ही 15 दिवसाबरोबर म्हणजे त्या झाडाचं सुद्धा आम्ही मशानभूमीमध्ये वाढदिवस फुगे वगैरे लावून गेला. अरे वा. म्हणजे मृत्यू व्यक्तीच्या नावानं झाड लावायचं आणि त्याच परिवाराने त्याचं संगोपन करायचं. तर इतकी मशानभूमीमध्ये झाडं जतन झालेले. वा, असा एक खूपच. उपक्रम हाही राबवतोय. परत कन्या, जर ज्या परिवारामध्ये कन्या झाली तिच्या नावाने, त्या कन्याच्या नावाने 5 झाडं आम्ही फळांची लावतो. त्याच्या मग त्याचे घराजवळ जागा असू द्या किंवा शेतामध्ये बांधाजवळ जागवलं, ही बी सुद्धा आम्ही एक उपक्रम चालू केलेले कन्याच्या नावाने. बरं बरं. वा, खूप छान उपक्रम आहे. आणि खरंच ह्या वेगवेगळ्या ज्या आयडिया आहेत याच्यामुळंच तुमचं गाव आज आदर्श गाव म्हणून त्या वाटचालीमध्ये मला असं वाटतं की अग्रेसर काही दिवसांमध्येच राहील ते. सोमनाथजी, ह्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल आकाशवाणीच्या माध्यमातून? तरुणांना ज्या पद्धतीने याच्यामध्ये पर्यावरण असेल किंवा जलसंधारणाचं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना सहभागी झालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आता गेल्या 17 सप्टेंबरपासून एक शासनाची योजना आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. त्यामध्ये पण आम्ही स्वयंप्रेरणेने पूर्ण गावाने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये महिला असतील, तरुण मुलं असतील, त्यांना सहभाग करून घेतो आणि वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवतो. त्याच्यामध्ये आम्ही श्रमदान हा महत्त्वाचा विषय असतो. त्याच्यामध्ये स्मशानभूमी असेल, मुख्य चौक आहेत, ते आम्ही दर आठवड्यातून एक दिवस आम्ही स्वच्छतेचा ठेवला आहे. तिथे आठवड्यातून आम्ही स्वच्छता पूर्ण गावाच्या वतीने, शाळेचे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येतो आम्ही आणि ते आठवड्यातून एक दिवस स्वच्छता अभियान राबवतो. त्याचा अभियानाच्या निकषामध्ये तलावाची निर्मिती असेल, वनराई बंधारे, ते पण या माध्यमातून आता चालू वर्षामध्ये आम्ही करत आहोत. आणि टप्प्याटप्प्याने छोटे मोठे कामं करत असताना आता एक सेवासेवकने आम्हाला अजून एक पाठबळ दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्या महिलांना रोजगार व्हावा यासाठी एक तालुक्याभरात शेळी बँक म्हणून संस्थेने एक नवीन उपक्रम राबवला. त्यामधून आमच्या गावामध्ये जवळपास 17 महिलांना मोफत अशा शेळ्या पण उपलब्ध करून दिल्या. म्हणजे गावात पाणी उपलब्ध तर झाल्यामुळं रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर पण आम्ही या माध्यमातून आता पुढचा टप्पा साधत आहोत. आणि त्याला शासनाची असेल किंवा आता शिव मॅडमांनी पण आमच्या गावाची दखल घेतलेली आहे. नक्कीच. बरं, तुमच्या या कार्याची दखल घेऊन काही पुरस्कार तुम्हाला मिळालेत का, जे तुमच्या गावाला?
हो, ग्राम स्वच्छता अभियानाचा पण आर आबा 10 लाखाचं बक्षीस जे आहे ते आम्हाला मिळालं आहे. त्याचबरोबर तंटामुक्तीचं पण रोख रक्कम 3 लाख रुपये मागील कालावधीमध्ये मिळाले आणि त्यानंतर मला वैयक्तिक म्हणून राजस्थान येथील जयपूर येथे मला ग्रीन आयडल अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जलशक्ती मंत्रालयाचा जलप्रहरी हा मागच्या वर्षी मला महाराष्ट्र सदनमध्ये मिळालेला आहे. बरं. आणि त्या माध्यमातून अजून पुढच्या टप्प्यामध्ये आमचे कामं सातत्याने सुरूच आहेत. वा, खूप छान. शेवटचा प्रश्न विचारते. तुमच्या गावामध्ये तुम्ही नागरिकांना या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. महिलांचा सहभाग कसा आहे? महिला सक्षमीकरणावरती शासनाचा पण मोठ्या प्रमाणात त्यात वुमेजचं पण आता चांगल्या पद्धतीचे कामकाज चालू आहे आणि गावामध्ये मागील या अभियानाच्या माध्यमातून आम्ही महिलांना सहभाग वाढावा यासाठी छोटे मोठे उपक्रम करत असतानाच एक गुलाबी रंगाची साडी आम्ही जवळपास 30 ते 35 महिलांना उपलब्ध करून ती पण लोकसभामधून गावातीलच एक भूमिपुत्र आहे चिंतामण शेळके सर आणि एक मुंबई महानगरपालिका सुनील राठोड यांनी आम्हाला सहभाग वाढावा म्हणून जे टी शर्ट असतील किंवा वेळोवेळी त्यांची पण मदत होते आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही अनिमियामुक्त सारखे जे वैद्यकीय उपचार असतात ते घेतले. त्याचबरोबर सेवासहयोगच्या मदतीने आम्हाला सॅनिटरी नॅपकिनचे किट जवळपास 100 महिलांना उपलब्ध दरवर्षी म्हणजे वर्षभर पुरेल एवढी किटची उपलब्धता पण संस्थेने उपलब्ध करून दिली. त्या माध्यमातून असेल किंवा शेळी वाटपच्या माध्यमातून महिला या अभियानामध्ये जोडले जातात आणि त्या माध्यमातून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत आहे. बरं. म्हणजे महिलासुद्धा या कामामध्ये उत्साहाने भाग घेत आहेत. नक्कीच तुमच्या या कार्यामुळं खरोखरच जे ही मुलाखत ऐकतायत या सगळ्यांनाच प्रेरणा मिळणार आहे. ब्राह्मण शेवगे गावाचं हे यश इतर दुष्काळग्रस्त गावांसाठी सुद्धा एक उत्तम उदाहरण ठरेल हीच आशा आहे आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आकाशवाणी परिवाराकडून. आपण इथं आलात, वेळ दिलात आणि आपल्या उपक्रमाबद्दल जी माहिती दिलीत आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, पाणी हे जीवन आहे. प्रत्येकानं आपापल्या भागामध्ये छोटेसे जर प्रयत्न केलेत तर नक्कीच मोठा बदल घडू शकतो. हेच या मुलाखतीमधून आपल्या लक्षात आलं असेल. थांबूयात, पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार. आताच आपण दुष्काळ ते हरित क्रांती या विषयावर ब्राह्मण शेवगे तालुका चाळीसगाव इथले सोमनाथ माळी आणि विठ्ठल देसले यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.